मागील 2 महिन्यांपासून उकाडा हा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. तर मुंबईसह राज्यभरामध्ये या वाढत्या उकाड्यामुळे अनेक घटना सुद्धा घडताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विदर्भामध्ये पाहायला गेलं तर याच उकाड्यामुळे उष्माघाताची सुद्धा अनेक बळी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र याच वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर, या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आता मान्सून केव्हा राज्यात दाखल होईल, मुंबई असेल, आजूबाजूचे शहर असतील, त्यामध्ये नेमका मान्सून कधी दाखल होईल याची प्रतीक्षा सर्व मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांना लागलेली आहे. मात्र एक आता या मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे मान्सून हा यंदा लांबणीवरती गेलेला आहे. खरं तर या अगोदर हवामान विभागाकडून यंदा मान्सून हा लांबणीवर जाणार असल्याची माहिती दिली होती. मात्र यंदाच्या जी तारीख होती त्या तारखेनुसार पुन्हा एकदा मान्सून हा लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांसह असतील, शहरी भागातील नागरिक असतील, यांना या मान्सून लांबणीचा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे. आता नेमकं मान्सून का लांबला, त्याची कारणं काय, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण पाहतो की कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कडक उन्हाचा सामना या सगळ्या नागरिकांना करावा लागत आहे. समुद्राच्या लाटा जर आपण पाहिल्या या ठिकाणी, तर या समुद्राच्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की एकीकडे खवळणारा समुद्र दिसतोय. मात्र सध्या या कडक उन्हामुळं किंवा वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात या सगळ्यामध्ये पाहतोय की आपण त्याचा प्रचंड प्रमाणात याचा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होतो, त्यापूर्वी मान्सून हा अंदमान निकोबार, केरळ असा प्रवास करून जो दाखल होतो. मात्र आता अंदमान निकोबार असेल, केरळ असेल, त्या ठिकाणी मात्र मान्सून हा लांबणीवरती गेलेला आहे. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार मान्सून केरळ येथे सरासरी वेळेनुसार 1 जूनला दाखल होत असतो. मात्र मागील काही वर्षांच्या हवामानाच्या नोंदी पाहिल्या तर मान्सूनचे आगमन कधी मे महिन्याच्या शेवटाच्या आठवड्यात तर कधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालंय. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असून मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखवले असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र सध्या पाहायला गेलं तर मान्सून हा लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. केरळ येथे जो साधारणतः अंदाज असतो की 1 जून पर्यंत जो काय मान्सून दाखल होतो, मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर केरळ येथे 5 किंवा 6 जून नंतर मान्सून हा साधारणतः दाखल होण्याची माहिती सध्या समोर येत आहे. आणि याचमुळे पाहायला गेलं तर एकीकडे असा त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमी असेल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाणही कमी जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर असं असलं तरी मान्सूनच्या आता आगमनाच्या ज्या नव्या तारखा समोर आलेल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत म्हटलं जातं की मान्सून हा पुन्हा एकदा लांबणीवरती गेलेला आहे. या वर्षी मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. कारण सध्या पाहायला गेलं तर वातावरण सध्या पूर्णपणे उखाड्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या ज्या काही नागरिकांची दिवसाची दिनचर्या आहे, त्यांना अनेकदा या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आणि त्यामुळेच नेमकं महाराष्ट्रामध्ये हा मान्सून कधी दाखल होईल याची प्रतीक्षा त्यांना आहे. मात्र आता मान्सूनच्या ज्या काही नव्या तारखा समोर आलेल्या आहेत, त्यानुसार आपण पाहायला गेलं तर यंदा या केरळामध्ये 26 मेच्या आसपासच्या मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीनं सुरू असून हवामान विभागाकडून तारखा पुढे ढकलण्यात येत आहेत. सध्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असून पुढील 2 ते 3 दिवसां म्हणजेच 4 ते 5 किंवा 6 जून पर्यंत मान्सून हा केरळाच्या किनारपट्टीसह उर्वरित अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीप बेट येथे दाखल होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मात्र ज्या वेळेला केरळात दाखल होतो त्यानंतर संपूर्ण मान्सूनचे वारे असतील, ही वातावरण असेल, ते राज्यभरामध्ये पाहायला मिळतं. मात्र अद्याप जून महिना सुरू झाला तरी उकाडा हा कायम आहे. त्यामुळे पाऊस नेमका कधी पडणार, मान्सूनचे वारे कधी राज्यभरामध्ये वाढणार याची प्रतीक्षा सर्वसामान्यांना लागलेली आहे. तर आपण पाहतोय की एकंदरीत केरळच्या काही भागात पूर्व मान्सून सरींनी हजेरी लावली असली तरी मान्सून जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी अजून पूर्ण झालेल्या नाहीयेत. त्यामुळं अद्यापही नागरिकांना मान्सूनचा जो काय साधारणतः खोळंबलेला हा वेळ पाहायला मिळतो. मान्सून नेमका महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा त्यांना आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर ह्या प्रचंड वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघाताच्या सुद्धा बातम्या समोर येत आहेत. उष्माघातानं अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. मात्र अद्याप हा मान्सून दाखल झालेला नाहीये. सध्या मे महिना संपल्यानंतर आज जून महिना सुरू झालेला आहे. आज जूनची ही आजची 2 जून आहे, म्हणजे जून महिन्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. मात्र तरीही वातावरण जर सध्या पाहिलं तर कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्णपणे या कडक उन्हामुळे नागरिकांना याच उन्हाचा आणि
जे कामावरती जे राहणारे नागरिक आहेत त्यांना मात्र या उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मान्सून मुंबईत असेल राज्यभरामध्ये नेमका कधी दाखल होणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.